ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आताच अंघोळ केली, वाजल्या 9। आज जरा लवकर झाले प्रोग्राम। ताई आवाज येतं बाबाला डोळ्यात औषध टाकायसाठी। काय करते नाश्ता? हां कशाची? ती कशी होईल? ठीक आहे सर, आज काहीतरी नवीन म्हणून देते नाश्ता। लावले टाकी विकी भरत दोन्ही, ही पण टाकी की लोणची झाली रिकामी झाली। सो चला जाऊया आता दादाकडे, जरा जाऊन येतो। उठले पण आता जोगी सरकुंडे घ्यायला लागल्या बघा या। काय घ्या? मी उशी घेऊन करते। दाखव लवकर कशी करते सरकुंडी। हा बघितलं कशी अशी सरकुंडी करते बघा, नाश्ते बघा। पाणी कमी झाले बघा, पाणी कमी झाले, याची खाली आले। सो आता तो टाकून घेऊ पाणी। आता निघलो वाशीला जायला। गाडीला इंटिनियर करायचा थोडासा, आपला सीट कवर खाली लॅमिनेशन करायची आहे। लॅमिनेशन नाही खाली, ते वगैरे करू, सीट कवर टाकू आणि एक देवाची मूर्ती ठेवायची आपल्याला गाडीमध्ये। चला आता वाशीला सेक्टर 17 मध्ये गेल्यानंतर भेटतो मी तुम्हाला। आता काम चालू केलं आहे समोर लक्ष्मण RXS मध्ये गेलेलो। पहिला गाडीची फिल्मिंग चालू केली त्यांनी। गाडीला पूर्ण तो फिल्म लावायची आपल्याला, ब्लॅकवाली नॉर्मल 35 आहे ना ही का 70 आहे? 70% आहे फिल्म, ही लावायची आहे। मग नंतर मग तो सीट खोलून आतमध्ये सीट कवर आणि लॅमिनेशन करायची आहे। हे झालं का पहिला हा काम करून घ्यावं फिल्मचा, मग नंतर सीट खोलून सर्व कवरिंग आणि लॅमिनेशन हे दोन्ही करून घ्या। आता सध्या काम चालू आहे आपला याचा फिल्म लावायचा। आता काम झालं, आता आलं सीट कवरिंग करू देतो। गाडीचा लॅमिनेशन आणि सीट कवर लावून झाले ना, तर तो मॅटिंग टाकून तिथे गाडीमध्ये फिल्म वगैरे आपण लावून झाली गाडीला। पहिला व्हाईट होते ग्लास, आता थोडेसे 30% विजिबिलिटी झाली, आता थोडीशी ब्लॅक झाली गाडी। फायनली गाडीचं काम झालेलं आहे। वाजलेत किती आता भाजी? 4:30 झालेले आहेत। चला आता सिग्नल पण सुटला आहे आपला, लेफ्ट मारून सरळ घरी जाऊया आपण। गाडी स्टेअरिंग कवर पण टाकलं, हे डोर वायझर टाकले, एक खाली लॅमिनेशन आणि सीट कवर। पोचलो घरी, भाऊजींना सोडला, त्यांना जावा, त्याला म्हटलं यायचं होतं का, येता का नाही बोलले। चला या दमलो आजच्या। जरा बघू जाऊन खालती गाडीत गॅस किती आपले, कारण गाडीमध्ये गॅस चेक करायला लागेल, कारण जायचा आपल्याला तिकडे यायचं म्हणजे गाडी काढायला लागेल। त्या साईडला आहे ना, स्टेअरिंग लॉक पण आहे, सीट पण सगळं माखलं सगळं। गाडी पण धुवून ठेवायला लागेल संध्याकाळचीच, कारण उद्या सकाळचे आपल्याला काही तर धुता येणार, कारण उद्या इलेक्शनला इथं हे जर मंडप घातले ना, यो बूथसाठी, तर पोलिंग बूथ आहे इलेक्शनचा, तर त्याच्यासाठी इथे त्यांनी मंडप घातलेला आहे। तर मग इथं ओला करून चालणार ना सकाळी, म्हणून आपल्याला आजच संध्याकाळी आता गाडी धुवून घ्यायला लागेल, आणि जेणेकरून ती, कारण बाबाला उद्या परत मला जायचं आहे दवाखान्यात चेकअपसाठी जायचं आपल्याला। बघूया, चला बघूया आता गाडीमध्ये गॅस किती आहे। भरपूर गॅस अजून, 100 पॉईंट आहे अजून गाडी गॅस। 100 पॉईंट किती आहे? 100 पॉईंट आहे अजून गॅस, ही बघा 100 पॉईंट गॅस आहे, म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला। उद्याचं काम बी भरपूर होईल आपलं त्याच्यामध्ये, अशी गॅस आहे। ठीक आहे चला बघूया नंतर। आता परत त्याच्यानंतर उद्याचं पण काम होईल आणि परवा पण काम होईल आपला,
परवा पण काय ठिकाणी जायचं आपल्याला, तो पण काम होऊन जाईल. तोपर्यंत हाय्याच गॅसमध्ये गाडी चालूया आणि संपून टाकूया. काही नव्हता भेटला, आता गाड्या धुवायला घेतले. गाडी धुवून पण झालेली आहे बघा, मस्त की टकाटक धुले गाडी. आता गाडी पुसल्यानंतर तुम्हाला दाखवतो गाडीचा रिॲक्शन काय आहे आपल्या त्या. सगळी पोरं समोर आहेत ना, सर्व आली होती गाडीजवळ. बोलतात नाना तुमची गाडी भारी बनले. नाही हो आपला गाडीचा रात्रीचा लुक बघा, रात्री अशी काय गाडी दिसते आपली. आणि अजून दाखवतो तुम्हाला, अजून लाइटिंग आहे अजून खालती ब्लू कलर आहे आपला. आणि पाठीमागे आपल्या गाडीचा पाठीमागे पण ब्लू कलर आहे. गाडी या साईड अशी दिसते. दिसते गाडी. जेवली बाबू? माऊ तू जेवली? माऊ तू जेवली? खोटी चल, काय बी बोलते जेवली म्हणून. चला आताच आंघोळ केले मस्त होती. वाजल्या 9 वाजून 10 मिनटं. आपला जेवायचं आता. कपडे घालू जरा फ्रेश तर झालं एकदम मस्त. रिद्धीचा खेळ बघा कसा मांडले इथे. ती इथं खेळ मांडते मस्त वेगळी. इथंच खेळते एकटी बिचारी, कारण ती माऊ कधी कधी मारते ना तिला, म्हणून त्याच्यामुळे ती इथंच बसते अशीच. चला रेडी होतो मस्त वेगळी, बसू जेवायला लगेच. दाखवतो तुम्हाला. त्या दिवशी लागलं आहे. कशाचं लागलं माहीत आहे का? ते सांगेन मी नंतर तुम्हाला कशाचं लागलं ते माहीत पडेल 1-2 दिवसानंतर तुम्हाला कशाचं लागलं म्हणजे ते. मी आता काही सांगत नाही ते. सो चला आता जेवताना भेटतो तुम्हाला मी. इकडे बघा रिद्धी कशी माईला खेळवते. बाबू पण हिचे अंगण आवडी टवरीनं मस्ती आहे ना, तर सांगू शकत ना असा. किती तिला खेळवला गेला ना काय केला का तर तिला लय मस्ती आहे. इकडे का ते दिलेली तिखट भाजी. ए चटणी आहे का रे? द्या आहे बाबू, चटणी आणजा यांच्या. हा हे बघा हिने काय आणले माहिती घे, कोलबी फ्राय खायची ना ते. कधीपासून बसलो तो असं बाहेर टाइमपास. आणि त्याच्यानंतर आता आलं बेडरूममध्ये. काय ना काय विसरतो बघा. आता टावेल विसरलो मी तिकडे माझा. तो टावेल रोज जाऊन लागतो ना आपल्याला डोक्याखाली घ्यायला. हे झालं गाणी. गेलो बाहेर आणि तो टावेल घेऊन आलो, कारण आपल्याला रोज हा टावेल लागतो जवळ डोक्याखाली घ्यायसाठी उशाला. चला आज दमलो जाम म्हणून बरं आज झोपायचा लवकरच, कारण आज झोप काय दुपारी भेटलीच नाही. कारण दुपार अख्खी आपली तिकडे गेली ती गाडी बनवायसाठी. तिथं सीट केले लावले, खाली फ्लोअरला लॅमिनेशन केली, विंडोला फिल्म लावली आणि साईडला डोर वायझर लावले. सर्व तिथं मस्त चांगल्या प्रकारे भेटले आणि रिजनेबल चांगला व्यवस्थित त्यांनी रेट लावला. कारण कसा आपण भाव केला तर तिथं भाव ते हे करतात, नाही तर ते लोक बोलतात. त्याच्यावर आपण जर हे केलं तर मग ते काय आपल्याला परवडण्यासारखं नाही होत ते. सो चला आता तुम्हा सर्वांना गुड नाईट, बाय बाय, टाटा. अशात नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटू. आणि जर कोणाला समजा आपली व्हिडिओची नोटिफिकेशन येत नसेल तर खालती आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, तेव्हा तुम्हाला माझी नोटिफिकेशन येत जाईल व्हिडिओची. सो चला भेटतो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या असं पण आपल्याकडे आहे विलक्षण, बघू उद्याचा उद्या. चला.